नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर आली आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, पीक विम्यामध्ये बदल झालेला आहे आणि हा पीक विमा हेक्टरी 22,500 रुपये मिळणार आहे। पण हा पीक विमा कोणाला मिळणार आणि कोणत्या बँकेत हा पीक विमा जमा होणार त्या संदर्भात आपण घेऊन आलेलो आहोत सर्वात मोठी अपडेट। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा। तर चला बघूया व्हिडिओ। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून अधिक मजबूत संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने पीक विमा योजनेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत। शेतकरी मित्रांनो, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार पूर, पाणी साचणे तसेच वन्य आणि भटक्या प्राण्यांमुळे होणारे पीक नुकसान आता पीक विमा संरक्षणाच्या कक्षेत आणण्यात आले आहे। यामुळे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता कृषी मंत्री पीक विमा संदर्भात काय म्हणाले ते बघूया। शेतकरी मित्रांनो, लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान माहिती देताना कृषी मंत्री चौहान म्हणाले की पीक विमा योजनेची व्याप्ती केवळ दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपीट यासारख्या पारंपरिक नैसर्गिक आपत्तीपुरती मर्यादित राहणार नाही। शेतात पाणी साचणे, नदी नाल्यांच्या पुरामुळे होणारे नुकसान तसेच वन्य प्राणी आणि भटक्या जनावरांकडून होणारे पीक उद्ध्वस्त होण्याचे प्रकार यांच्याही आता पीक भरपाईत समावेश करण्यात येणार आहे। याशिवाय पीक नुकसानीचे मूल्यांकन किंवा विमा दाव्याची रक्कम देण्यात विमा कंपनीकडून विलंब झाल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ दिला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेतकरी मित्रांनो, विमा कंपनीकडून जर जे पैसे लवकर आले नाही तर त्यामध्ये अधिक लाभ होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, जर विमा कंपनीने ठरवलेल्या वेळात मूल्यांकन पूर्ण केले नाही किंवा भरपाई देण्यास उशीर झाला तर संबंधित शेतकऱ्यांना 12% व्याजासह भरपाईची रक्कम दिली जाणार। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता हे गुड न्यूज आहे की जे विमा कंपनीकडून जर पैसे लेट पडले तर 12% व्याजासोबत तुम्हाला पैसे मिळणार आहे। आतापर्यंत केंद्र सरकारने सुमारे 30 लाख शेतकऱ्यांना 32 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई थेट बँकेत जमा केलेली आहे। ही रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे वितरित करण्यात आली असून त्यावेळी पारदर्शकता वाढल्याचे सरकारने म्हणाले होते। पीक नुकसानीच्या मूल्यांकन प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। शेतकरी मित्रांनो, पूर्वी नुकसान मूल्यांकन तहसील स्तरावर केले जात होते, आता मात्र ही प्रक्रिया गाव पातळीवर सुद्धा केली जाते। यामुळे स्थानिक गावापुरती मर्यादा, पूरस्थिती किंवा जनावरांमुळे झालेले नुकसान यांचे अचूक मूल्यांकन होऊ शकेल। शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेतकरी मित्रांनो, सर्व योजना ह्या आता यामध्ये पीक विम्याच्या योजनेत आणलेल्या आहेत। म्हणजे शेतकऱ्यांना पैसे तर वाढून मिळणारच आहे। शेतकरी मित्रांनो, आता कृषी मंत्री त्यानंतर काय म्हणाले ते बघूया। कृषी मंत्र्यांनी भरपाईच्या दराची माहिती देताना सांगितले की जर पिकाचे नुकसान 35% किंवा त्याहून अधिक असेल तर सरकार निश्चित दराने नुकसान भरपाई देईल। हंगामी पिकासाठी प्रति एकर सुमारे 17,000 रुपये तर फळबागसाठी प्रति हेक्टर 22,500 रुपये भरपाईची तुलना केली आहे। याशिवाय जर एखाद्याच्या राज्य सरकारने पीक विमा अनुदानाचा आपला हिस्सा वेळेत दिला नाही तर केंद्र सरकार शेतकऱ्यांना आपला हिस्सा देणार असल्याचेही चौहान यांनी स्पष्ट केले। आता 2025च्या खरीप हंगामापासून ही तरतूद प्रभावीपणे अंमलात आणली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता जर विम्याला जर त्यांना पैसे टाकायला जर विलंब झाला तर 12% व्याजासह पैसे त्यांना द्यावे लागतील। एकूणच सुधारित पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षेचे कवच अधिक मजबूत मिळणार असून नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, आणि हा जो पीक विमा आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात सुद्धा जमा होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।